महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज हे धाडशी पराक्रमी महान योद्धा व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी मोगल साम्राज्याला सळो की पळो करून सोडलं होतं. पण एक वेळ अशीही आली होती की औरंगजेबाने राजांना आग्र्यामध्ये कैद केलं होतं. तेथून राजे औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन तिथून निसटले होते. हा इतिहास सर्वांना माहीतच आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छोटे संभाजीराजे यांनी मोगलांची फटफजिती केली आणि औरंगजेबाच्या जबड्यातून अत्यंत शिताफीने निसटून गेले. मात्र मोगलांना ही गोष्ट 18 तासानंतर समजली. त्यानंतर त्यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने तब्बल 2.5 लाखाची फौज कामाला लावली. शिवाजी महाराज राजगडाकडे येण्यापूर्वी एका प्राचीन शिवमंदिरात गेले. तेथे ते किती दिवस राहिले, त्या कालावधीत त्यांनी काय केले, तसे शिवमंदिराची कथा व रावणाला सोन्याची लंका कशी मिळाली, या सर्वांचा एकमेकाशी काय संबंध, हे आज आपण पाहणार आहोत आपल्या वन तास विषय या युट्यूब चॅनेलवरती. तर नमस्कार, मी सचिन खोत. राजांनी औरंगजेबाच्या कैद्यातून स्वतःची सुटका करून घेतली आणि छोट्या संभाजीराजेसह थेट श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा गाठली. तेथे जाऊन त्यांनी संभाजीराजेंना कृष्णाजी पंतांच्या घरी ठेवले. पण मथुरेहून राजे राजगडाकडे कसे आले यासाठी इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. महाराजांची रणनीती इतकी अचूक आणि गुप्त होती की आज तागायत इतिहासकारांना महाराज राजगडाकडे कसे गेले हे ठामपणे सांगता येत नाही. काही जणांच्या मते राजे नदीतून 1700 किलोमीटरचा प्रवास करून राजगडाकडे गेले, तर काहींच्या मते राजे मथुरेहून अलाहाबाद, काशी, गया, रायपूर, चंद्रपूर, विजापूर, हुबळी, मंगळवेढा करत राजगडाकडे साधूच्या वेशात पायी चालत गेले असावेत. पण दिल्ली जवळील गाझियाबाद येथील प्राचीन शिवमंदिर, दुधेश्वरनाथ येथील पुजाऱ्याचे तसेच तेथील स्थानिक लोकांची काय मान्यता हे आपण आज पाहूया. जेव्हा छत्रपती औरंगजेबाच्या कैदेतून निसटून गेले तेव्हा ते राजगडाकडेच म्हणजे दक्षिणेकडे न जाता उत्तरेकडे गेले. मोगलांना छत्रपती हे राजगडाकडे म्हणजे दक्षिणेकडे गेला असावेत, त्यांचा शोध ते दक्षिणेकडे करू लागले. पण राजे खूप हुशार आणि चतुर होते. ते दक्षिणेकडे न जाता त्यांनी उत्तरेकडे मोर्चा वळवला. औरंगजेब व त्यांच्या सैनिकांच्या ध्यानीमनीही आलं नसेल की राजे उत्तरेकडे गेले असावेत, कारण उत्तरेकडे संपूर्ण मोगल साम्राज्य होते. राजे आग्र्याहून थेट मुघलांच्या नाकावरतीच म्हणजेच दिल्ली जवळ गाझियाबाद मधील एका प्राचीन शिवमंदिरामध्ये थांबले. हे प्राचीन शिवमंदिर म्हणजेच दुधेश्वरनाथ. हे दुधेश्वरनाथ हे पीठ 8 पीठापैकी एक पीठ आहे. या मंदिरामध्ये काही सिद्ध साधूंच्या समाधीही आहेत, त्यात काही जिवंत समाध्याही आहेत. मंदिर परिसरामध्ये एक अशी विहीर आहे ज्या विहिरीचे पाणी कधी गोड तर कधी गायीच्या दुधासारखे लागते. आणि याच मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 6 महिनेपर्यंत गुप्तरित्या साधू वेशामध्ये वास्तव केले. आणि या 6 महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान छत्रपतींनी या प्राचीन मोडकळीस आलेल्या मंदिराचा तसेच येथील यज्ञशाळेचा जीर्णोद्धार केला. हा छत्रपतींनी केलेला जीर्णोद्धार आजही तेथे तसाच पाहायला मिळत आहे. त्यानंतर छत्रपतींनी स्वराज्यात परत आल्यानंतर पुण्याजवळ एक गाव दुधेश्वर धाम या नावाने विकसित केले आहे. आता आपण दुधेश्वरनाथ मंदिराबद्दल माहिती घेऊयात. या गाझियाबाद मधील दुधेश्वरनाथ मंदिराची ख्याती म्हणजे या मंदिराला रावण कुटुंबाचे कुलदैवत म्हणून मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार रावणाचे कुटुंब दुधेश्वरनाथ पासून 10 किलोमीटर दूर असलेल्या बिसरक गावात राहत होते. ते शिवलिंगाची पूजा करण्यासाठी रोज तिथे येत होते. या मंदिराचे मुख्य पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे हे एक स्वयंभू शिवलिंग आहे. दुधेश्वरनाथ शिवलिंगवरती रावणाच्या कुटुंबाची अपार श्रद्धा होती व ती श्रद्धा इतकी प्रबळ होती की रावणाने पहिल्यांदाच त्याच्या 10 डोक्यापैकी एक डोके कापून शिवलिंगावरती अर्पण केले होते. रावणाच्या कुटुंबाने हा पूर्ण परिसर भगवान शिवाच्या कैलास धामासारखा बसवला होता. आज ही गाझियाबाद मध्ये कैल नावाचे एक गाव आहे जो रावण वंशाच्या राज्याचा एक भाग मानला जातो. तसेच रावणाचे वडील विश्रवा यांनीही त्यांच्या विसरक गावात एक स्वयंनिर्मित शिवलिंग स्थापित केले होते. पण संपूर्ण कुटुंबाची कैला गावातील दुधेश्वर शिवलिंगावरती इतकी गाढ श्रद्धा होती की संपूर्ण रावण कुळ त्याची पूजा करण्यासाठी गुप्तपणे तेथे येत होते. यासाठी रावणाच्या वडिलांनी एक भुयारी मार्गही काढला होता, पण तो भुयारी मार्ग कालानुरूप नामशेष झाला असावा असेही काही जणांचे मत आहे. आता आपण रावणाला लंका कशी मिळाली हे पाहूयात. रावणाच्या लंकेबद्दल बोलायचं झालं तर ती सोन्याची लंका प्रत्यक्षात भगवान शिव आणि पार्वतीसाठी बांधली गेली होती. पौराणिक ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या कथानुसार देवी पार्वतीची इच्छा होती की इतर देवाप्रमाणे तिचा पती शिव यांनी देखील राजवाड्यात राहावे, पण भगवान शिव यांनी यास नकार दिला, कारण ते तर योगी आहेत. मग राजवाड्यात ते कसे राहू शकतात? पण पार्वतीला ते मान्य नव्हते.
त्यावेळी पार्वती मातेने विश्वकर्माजीकडे आपली इच्छा व्यक्त केली. पार्वतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी विश्वकर्माने अशी सुवर्ण नगरी बांधली की ती पाहून तिन्ही लोकांचे रहिवासी मंत्रमुग्ध झाले. त्याचपैकी एक ऋषी विश्रवाही होते. ते रावण आणि कुबेर यांचे वडील होते. खरं तर रावणाचे वडील ऋषी विश्रवा यांना लंकेत महादेव आणि पार्वतीने ग्रहप्रवेश समारंभात मुख्य पुजारी म्हणून स्थान दिले होते. यज्ञ ग्रहप्रवेश कार्य पूर्ण झाल्यानंतर जेव्हा महादेवाने दक्षिणा काय देऊ असे विचारले, तेव्हा रावणाच्या वडिलांना माहित होते की महादेव योगी आहेत, ते इथे राहणार नाहीत, म्हणून त्यांनी दक्षिणा म्हणून महादेवांना संपूर्ण लंकाच मागितली. महादेवाने विश्रवाची मागणी मान्य केली व संपूर्ण लंका दक्षिणा म्हणून त्यांना दान केली. तर अशा पद्धतीने रावणाला लंका मिळाली. तर आपण आज या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या रावण कुटुंबाचे कुलदैवत स्वयंभू शिवलिंग दुधेश्वरनाथ या मंदिराची कथा व रावणाच्या सोन्याच्या लंकेबद्दल ही माहिती घेतली. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असल्यास लाईक करा व व्हिडिओ शेअर करा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला 1 तास विषय हा YouTube चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.